महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. सध्या आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या मुलाखत घेत असताना तालुका शिराळा जिल्हा सांगलीमध्ये आहेत आणि सध्या चरण या गावामध्ये आपण आहोत. आम्हाला तुमचं संपूर्ण नाव, गाव आणि फोन नंबर सांगा. प्रेम दिलीप नेर्लेकर, तालुका शिराळा जिल्हा सांगली. फोन नंबर 7420984194. मला हे खोंड कुठून घेतला आणि काय कामासाठी आणलाय? हे खोंड आपण शर्यतीसाठी घेतले. खरसुंडीच्या बाजारातून खरेदी केली आपण. मग आता काय याचा सराव काय पद्धतीचा असतोय? सर आपलं त्याला चालवणं, छकडीला झोपणं, व्यायाम घेणं हे चालू असते रोज. पवनी टाकणं. पण आता छकडीला झोपायला मग ह्याच्यासोबत दुसरा बैल? दुसरे आपले घरगुती आहेत आणि बैल दुसरी मोठी बैल? हो, मोठी बैल. त्याला शिकवून काढायचं आपण त्यातनं. मग पोहणी किती दिवसातनं असते? पवनी 4-5 दिवसातनं एकदा टाकायची आपण. कुठल्या प्रकारच्या शर्यतीसाठी ही तयारी करताय? सातारा छकडीसाठी. छकडी शर्यत की जी 3 फेऱ्यांची हां, असते? 3 फेरे. मग आता 3 फेऱ्यांच्या शर्यतीला हे वासरू तुम्ही निवडताना घेताना शर्यतीसाठी घेतलं होतं? हो. काय बघतं ते, काय लागतं वासरामध्ये 3 फेऱ्याच्या शर्यतीला? नाही कुठल्या गोष्टी, फाउंडेशन किंवा हे फाउंडेशन चांगलं पाहिजे, मागचा बिंदा चांगला पाहिजे, भरगचं पाहिजे असं वासरू चांगलं. आता किती महिन्याचं वासरू? आता 1.5 वर्षाचं आहे. आणि याचं खुराक काय चालू आहे सध्या? खुराक आता त्याला उडदाची डाळ मिक्स, खपरी पेंड एकत्र मिक्स करून पोहणी द्यायचं, परत छकडीला पण झोपायचं, तो व्यायाम. हे किती दिवसाच्या अंतर किंवा ह्याच्यात काय असतं? म्हणजे 1-8 दिवस असं पवनी टाकली की 1-2 दिवस रेस्टवर ठेवायचं, पुन्हा छकडीला झोपायचं. छकडीचा व्यायाम चांगला का पोहणीचा व्यायाम चांगला? पवनीच्या व्यायामानं दम वाढतो जरा जास्त. छकडीला आपलं रेग्युलर चालणं रोजचं चांगला दम वाढतो. अजून इतर कोणती जनावर आहे गोठ्यामध्ये? आता गाय एक आहे, म्हस एक आहे. आणि मग तुम्ही काय करता? शेती का कॉलेज का काय चालू आहे? कॉलेज आहे माझं चालू. मग कॉलेज करून हा नाच जपता? कॉलेजला कुठे आहे? कॉलेज इथंच घोगावमध्ये. 12वी झाली तर सिव्हिल इंजिनिअरला ॲडमिशन घेतली. तिथंच त्याच कॉलेजमध्ये? आता तुमच्या ह्या गावामध्ये किती प्रमाणात खिलार आहेत? बऱ्यापैकी आहेत सगळे. मंडळी, अशा प्रकारे आपण या मालकांची मुलाखत घेतली. सध्या आपण चॅनलची टीम फिरत असताना आपण बऱ्याच मोठ्या प्रमाणात गायी मोठ्या प्रमाणात पाहिल्या, बैलं पाहिली आणि आज शर्यतीचं वासरू देखील या मुलाखतीच्या सिरीजमध्ये पाहण्यात आलं. मला एकदा तुमचं नाव, गाव आणि फोन नंबर सांगा आम्हाला. प्रेम दिलीप नेर्लेकर, चरण, तालुका शिराळा जिल्हा सांगली. 7420984194. मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा. तुमचं हे चरणगाव बरंचसं ह्या बाजूला आहे, खरसुंडी बाजार त्या बरंचसं लांब आहे. मग खरसुंडी बाजाराला जायचं किंवा काही ही माहिती कशावरून मिळाली तुम्हाला? पहिल्यापासूनच आपण बैल ती होती, म्हणजे माहिती माहिती असतात म्हणून. मग खरसुंडीच्या यात्रेतच पळाव बैल चांगल्या पद्धतीची मिळतात असं? मंडळी, आजपर्यंत आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या यात्रा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. या वार्षिक यात्रांमध्ये जसं मालकांनी सांगितलं की आम्ही खरसुंडी यात्रेतनं खोंड आणला. खरसुंडी यात्रा यासाठी जास्त प्रसिद्ध आहे की जिथं मोठ्या प्रमाणामध्ये खोंड आणि वळूबैल आपल्याला पाहायला मिळतात. आणि खरसुंडी यात्रेतली जी खोंड असतात ती पळाव क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणात जातात. जसं या मालकांनी जाऊन खरसुंडी यात्रेतनं एकच खोंड आणला, तशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या बऱ्याचशा शर्यती आहेत की ज्या शर्यतीचे मालक हे जवळपास 1-1, 2-2 टेम्पो भरून 5-5, 10-10 वासरं घेऊन येतात. त्यांना सराव देऊन मग कशा पद्धतीचा व्यायाम असेल आणि या माध्यमातून जी वासरं पळायला योग्य जातील त्यांना पळायच्या क्षेत्रात घेऊन येतात आणि मग बाकीची शेती काम असेल किंवा या कामासाठी पाहतो. खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून आपण जसं या मालकांनी खरसुंडी यात्रेतनं आणलं, हे कुठल्या बैलाचं वासरू वगैरे काय माहिती आहे आपल्याला? नाही. गाय सोबत आलो होते. मग गाय पण होती तिथे त्या दिवशी याची आई? मग ती नाही घेतली आपण? वासरू आपलं आवडलं वासरू. मग ते विकणाऱ्या मालकाचा आग्रह नव्हता की गाई पण घेऊन जावं म्हणून? मग फक्त वासरू घेऊन गेलं तरी चालतंय? तर म्हणजे आता मालकांनी आणलंय खरसुंडी यात्रेतनं वासरू. कुठल्या बैलाचं माहिती नाही. आता मालकांना त्या मालकाचं नाव माहिती नाही ज्याच्याकडून घेतलं ते. आपण मायक्रोचिप बसवतोय सध्या. उजव्या कोपऱ्यामध्ये मायक्रोचिपचा फॉर्म आहे, डिस्क्रिप्शनमध्ये फॉर्म आहे, त्याचं नाव नोंदणी करा. आता मायक्रोचिप आत्ता ह्याचं एक उत्तम उदाहरण या मालकाचं की खरसुंडी यात्रेतनं घेतलेलं वासरू कुठल्या मालकाचं आहे किंवा काय या मालकांकडे आता एवढी माहिती नाही आहे. तर आता समजा या मालकाने मायक्रोचिप बसवली तर या खोंडापासून हितनं डे 1 हितनं चालू होईल की या मालकाची नोंद त्या मायक्रोचिपमध्ये होईल. आता हे वासरू पुढील काळात शर्यतीमध्ये पळत असताना किंवा परत ह्या मालकाने पुढं जर कुठं विकलं तर पहिले मालक कोण होते हे आपण मायक्रोचिपमुळे सांगू शकतो.
तर यासाठी मायक्रोचिप बसवायची आहे की जेणेकरून शेतकरी मोठ्या प्रमाणात मेहनत घेतात, ते कष्ट घेतात ते, आणि त्या माध्यमातून त्यांचे कष्ट आणि मेहनत हे कायम आपल्यासमोर असले पाहिजे. तर नक्की बसवा. खिल्लार महाराष्ट्राची शान चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा मंडळी. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मालक. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.